मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्वीट डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे रसगुल्ले। चला तर मग वेळ न घालवता लगेचच मी दाखवणार आहे राधिका स्टाईल मध्ये रसगुल्ले। नमस्कार सर्वांना, राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे 1 लिटर दूध घेतलं आहे आणि हे दूध म्हशीचं आहे। इथे छान असेला उकळी काढून घ्यायची आहे पहा। आणि ह्या वाटीमध्ये मी 3 चमच विनेगर घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमच पाणी ऍड केलं आहे। आता दूध ही छान असं तापलं आहे पहा। गॅसची फ्लेम इथे वाढवते। इथे ही प्रोसेस आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता उकळी आली आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद केली। आता यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम आपली चालू नाही आणि हे छान असं मिक्स करत राहायचं आहे। इथे बिना गॅसची फ्लेम चालू ठेवता आपल्याला हे दूध असं फाडून घ्यायचं आहे पहा। झालं। आता लगेचच हे आपल्याला एका चाळणीवरती टाकून हे सगळं गाळून घ्यायचं आहे आणि लगेच ह्याच्यावरती थंड पाणी ओतून घ्यायचं। थंड म्हणजे आपल्याला फ्रीज मधलं एवढं थंड नाही, जे आपलं नॉर्मल पाणी आहे त्याच्याने थंड करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप महत्त्वाची आहे। जर आपण चालू गॅसमध्ये हे जर दूध फाडून घेतलं तर ह्याचं पनीर आहे ते खूपच असं हार्ड होतं, चिवट होतं आणि हे आपल्याला एवढं सॉफ्ट लागतं रसगुल्ले बनवण्यासाठी पहा, इतकं सॉफ्ट। म्हणून इथे ही एक प्रोसेस खूप महत्त्वाची आहे रसगुल्ले बनवण्यासाठी, ही फॉलो करायची। आणि पहा, छान असं पनीर आपलं तयार झालं आहे। आता हे पहा ह्याच्यामध्ये पाणी किती आहे। आता हे आपल्याला छान असं बांधून ठेवायचं आहे। जसं आपण श्रीखंड करण्यासाठी दही बांधून ठेवतो सेम हेही बांधून ठेवायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेही पाणी नको आहे म्हणून इथे 1 ते 1.5 तासासाठी आपण बांधून ठेवणार आहे। तर पहा, इथे आपण 1.5 तासाने हे बांधून ठेवलेलं पनीर पहा किती छान असं झालं आहे। तर इथे मी साखर 1.5 वाटी घेतली आहे। इथे मी 2 ते 3 चम्मच मैदा घेतला आहे। इथे एकदम 1 चिमटभर पहा खायचा सोडा घेतला आहे आणि फ्लेवरसाठी इलायची घेतली आहे। चला तर मग अगोदर आपण पाक तयार करूया। इथे अगोदर आपण 1 वाटी पाणी घातलं आहे, अजून त्याच्यात ही 1 वाटी आणि अजून 1 वाटी मी ऍड करणार आहे। 1.5 वाटी साखरेसाठी 3 वाटी पाणी ते आपण ऍड करणार आहे। आता 1 उकळी काढून घ्यायची आहे पाकाला। आता पनीर छान असं आपण मळून घेऊया। एवढं सॉफ्ट करायचं आहे ना, सेम लोणी असतं ना तेवढं सॉफ्ट हे छान असं मळून घ्यायचं। जितकं तुम्हाला सॉफ्ट मळता येईल तितकं सॉफ्ट मळून घ्यायचं। इथे तुम्ही खायच्या सोड्याचा वापर न करता बेकिंग पावडरचा करा। आता यामध्ये आपण 2 चम्मच मैदा ऍड करून घेऊया आणि छान असं मळून घेऊया। इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता। आता हे छान असं मळून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी। आता हे मी छान मळून घेतलं आहे, पण आता हे आपण प्लॅटफॉर्म वरती काढून दाखवते कसं मळून घ्यायचं। जितकं शक्य होईल तितकं तसं मळून घ्यायचं पहा। आपल्या हाताचा हा भाग आहे त्याने असं प्रेस करायचं आहे।
आणि थोडं थोडं घ्यायचं, खूप घ्यायचं नाही. पहा, हे असं पूर्ण मिक्स झालं पाहिजे. पण त्या अगोदर सोडा घालून घेऊया. पहा, हा इतकाच घ्यायचा. शक्यतो जर तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर सोडा हा स्किप करा आणि बेकिंग पावडर ही स्किप करा. काही घालायची गरज नाही. हे असंच मळून तुम्ही करू शकता. पहा, आता ह्या प्रोसेसने मी 2 ते 3 मिनिटं असंच मळून घेणार आहे. तर पहा, छान असा इथे मळून झाला आहे. आता आपण एकाच साईडचे गोळे तयार करून घेऊया आणि कुठेही असा तडा गेला नाही पाहिजे गोळ्याला, एवढे स्मूथ असे करून घ्यायचे आहेत. पहा, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. आता ह्याच पद्धतीने बाकीचेही मी रसगुल्ले असेच तयार करून घेणार आहे. तर पहा, इथे निम्मे करून घेतले आहेत आणि निम्मे नंतर करणार आहे. आता आपण पाकात सोडून घेऊया. आता पहा, पाकाला इथे उकळे आले आहे आणि गॅसची फ्लेम अजून मी थोडी वाढवते. आता त्यावरती आपण सोडून घेऊया. पहा, परफेक्ट असे झाले आहेत. खाली गेले नाहीत, वरच्या वरच थांबलेत. उकळीवरती सोडून घ्यायचे. अशी उकळी तयार झाली पाहिजे, त्याच्यावरती बबल्स आले पाहिजे. पहा, आणि इथे आपण 10 ते 15 मिनिटं असेच ह्यांना शिजवून घेणार आहे. आता एक साईडला मी दुसरा पाक तयार करायला घेतला आहे. सेम हेच प्रमाण आहे. 1.5 वाटीसाठी 3 वाटी पाणी, 1.5 वाटी साखरेसाठी 3 वाटी पाणी, असं करून आपण दुसरा पाक तयार करून घेत आहे. आता बाकीचे जे करायचे आहेत ते मी तयार करून घेते. आता इथे पहा, 5 ते 6 मिनिटच झाले आहेत, पण रसगुल्ले किती छान असे फुलले आहेत पहा. आणि त्याचाच एक झाग तयार होत आहे. पहा, असे बबल्स तयार झाले पाहिजे, म्हणजे रसगुल्ले आपले छान असे फुगतात आणि सॉफ्ट ही होतात आणि फुटतही नाहीत. पहा, खूप छान असे तयार होत आहेत. कलर ही खूप छान यायला चालू आहे. अजून इथे आपल्याला 10 ते 12 मिनिटं सेम ह्याच प्रोसेसने छान असे शिजवून घ्यायचे आहेत. पहा, साईज त्याची दुप्पटच होत चालली. खूप छान असे फुलले आहेत. तर पहा, इथे 15 ते 16 मिनिटं झाले आहेत आणि दाखवते. पहा, किती छान रसगुल्ले असे झाले आहेत. आता हे दुसऱ्या पाकात आपण काढून घेऊया. तो पाकही मी पाण्यामध्ये ठेवला आहे, बाउल. तर पहा, इथे एक खाली आईसचा बाउल ठेवला आहे आणि त्याच्यावरती हा दुसरा जो पाक आपण केला आहे तो ठेवला आहे आणि त्यामध्ये मी इलायची टाकून घेतली आहे. आता आपल्याला अलगद हाताने काढून घ्यायचे आहेत. ह्या पाकामध्ये टाकून घ्यायचे. ही प्रोसेस अशी करायची कारण की जर गरम पाकामध्ये जास्त वेळ रसगुल्ले राहिले तर ते चिवट होतात. पहा, आता ह्या प्रोसेसने सगळे मी काढून घेणार आहे. आणि पहा, इथे छान असे काढून झाले आहेत रसगुल्ल्याने. तुम्ही पाहू शकता किती छान झाले आहेत. आता जे दुसरे आहेत तेही मी सेम प्रोसेसने असेच करून घेणार आहे. आणि पहा, किती सुंदर अशा आपले रसगुल्ले झाले आहेत. पाहू शकता, खूपच छान झाले आहेत. खूप छान असे झाले आहेत. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.